हाय एव्हरीवन, कशा आहात सगळे? स्वागत करते मी आपल्या सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलवर इन एसवी ट्युटोरियल्स. तर आज आपण पाहणार आहोत इंग्लिश क्लास 1 युनिट नंबर 3 लेसन नंबर 3.5 अल्फाबेट सॉन्ग. अल्फाबेट सॉन्ग. चला तर सुंदर असं पाठ इथे देण्यात आलेलं आहे, लेसन देण्यात आलेलं आहे, ते आपण समजावून घेऊया. लिसन, रिपीट. लिसन म्हणजेच ऐका, रिपीट म्हणजेच पाठीमागे म्हणा. तर मी जेव्हा रिपीट करते माझ्या पाठीमागे किंवा तुम्ही घरी सुद्धा इथे तुमच्या मुलांना पाठीमागे किंवा स्टुडंट्सला तुमच्या पाठीमागे इथे म्हणून घेऊ शकता. सिंग विथ द लेटर्स अँड देअर साऊंड. हे जे काही आपल्याला अल्फाबेट्स देण्यात आलेले आहे तर ते गाणं म्हणायचं आहे. लेटर्स इथे रीड करायचं आहे, प्लस त्यांचे साऊंड सुद्धा रीड करायचे आहे, जेणेकरून मुलांना इथे साऊंड्स आयडेंटिफिकेशन होतील. काय होतील? साऊंड्सचे आयडेंटिफिकेशन होतील. चला तर पाहून घेऊया. A says ant, ant. B says bat, bat. C says cat, cat. D says dog, dog. E says elephant, elephant. F says fish, fish. G says grapes, grapes. H says horse, horse. I say igloo, igloo. J say joker, joker. K say kite, kite. L say lion, lion. M say monkey, monkey. N say nest, nest. O say orange, orange. P say parrot, parrot. Q say queen, queen. R say rat, rat. S say sun, sun. T say table, table. U say umbrella, umbrella. V say van, van. W say watch, watch. X say x-ray, x-ray. Y say yak, yak. Z say zebra, zebra. तर अशा प्रकारे मुलांना लेटर्स म्हणून घ्यायचे आहेत. लेटर्स सोबत येथे आपल्याला त्यांचे फोनिक साऊंड सुद्धा येथे मुलांना आयडेंटिफिकेशन करून घ्यायचे आहेत. पुढील कृती देण्यात आलेली आहे ऍक्टिव्हिटी B1. मेक अ मीनिंगफुल वर्ड्स विथ द हेल्प ऑफ गिवन पिक्चर. तर पिक्चर देण्यात आलेलं आहे, अनस्क्रम्बल वर्ड्स देण्यात आलेला आहे, तर मीनिंगफुल येथे वर्ड्स तयार करायला सांगितलेलं आहे. तर पिक्चर देण्यात आलेला आहे कार. तर या वर्ड्सला आपल्याला अरेंज करून कार येथे लिहून घ्यायचं आहे. कार झालेला आहे. त्यानंतर डॉग देण्यात आलेला आहे, अरेंज करून डॉग लिहून घ्यायचं आहे. नेक्स्ट वन देण्यात आलेला आहे कॅट. कॅटला सुद्धा अरेंज करून कॅट लिहून घ्यायचं आहे. पॅन हा पिक्चर देण्यात आलेला आहे, तर इथं वर्ड्सला अरेंज करून PAN पॅन लिहून घ्यायचं आहे. बॅट देण्यात आलेला आहे. बॅट या लेटर्सला अरेंज करून बॅट हा वर्ड इथे लिहून घ्यायचा आहे. नेक्स्ट वन पिक्चर मध्ये देण्यात आलेला आहे टॅप. टॅप म्हणजेच ना TAP टॅप होईल अरेंज केल्यानंतर. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे फॅन देण्यात आलेला आहे, FAN फॅन. नेक्स्ट वन आहे पेन, PEN पेन. इथं वर्ड्स अरेंज करायचे आहेत, रिअरेंज करायचे आहेत. दॅट आफ्टर नेक्स्ट वन देण्यात आलेला आहे टॉप, TOP टॉप. अँड दॅट आफ्टर नेक्स्ट वन देण्यात आलेला आहे नीब, NIB नीब. दॅट आफ्टर नेक्स्ट वन ऍक्टिव्हिटी देण्यात आलेली आहे C1 लिसन अँड रिपीट. तर आपल्याला इथे खाली
2 लेटर वर्ड्स आणि 3 लेटर वर्ड्स देण्यात आलेले आहेत, तर ते लिसन करा आणि आपल्या पाठीमागं रिपीट करा असं म्हणलेलं आहे, जेणेकरून मुलांना 2 लेटर वर्ड्स आणि 3 लेटर वर्ड्स येते आयडेंटिफाय होतील, रीडिंग येईल आणि वाचता लिहिता सुद्धा येईल. काय काय देण्यात आलेलं आहे चला तर पाहून घेऊया. बी, ॲट, ॲज, इफ, इज, अँड, ऑफ, इन, नो, आर, इट, ऑन, डू, शी, यू, ऑफ, अ, आय, गो, मी, टू, अस, टू, बी, अप, बाय, ही, माय, द, सो, वॉज, वी. तर अशा प्रकारे 2 लेटर वर्ड्स, 3 लेटर वर्ड्स किंवा सिंगल लेटर सुद्धा देण्यात आलेलं आहे. त्यांचं इथं आपल्याला मुलांना रिव्हिजन रीडिंग करून घ्यायचं आहे, जेणेकरून मुलं इथे 2 लेटर्स आणि 3 लेटर वर्ड्स रीड करू शकतील. तर अशा प्रकारे आज आपण पोएम नंबर 3.5 अल्फाबेट सॉन्ग हा पोएम पाहिलो. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असेच अनेक व्हिडिओ घेऊन. बाय बाय.